विठेवाडी तालुका देवळा येथील गेल्या 4 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाच स्थानिक तरुणांनी रंगेहात पकडलाय. कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारच्या सुमारास वसाका कारखान्यातून लाखो रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व सुमारे 150 किलो वजनाची पितळी प्लेट असा एकूण लाखाच्या आसपास मुद्देमाल चोरून नेत असताना चौघांना पकडण्यात आले. विशेष म्हणजे हे चौघेही वसाका कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. MH19F6169 या क्रमांकाची मारुती 800 कार संशयितरित्या कारखाना परिसरात फिरत असल्यानं परिसरातील काही तरुणांना संशय आला. या तरुणांनी वाहनाचा पाठलाग करून वसाका ते लोणोरे रस्त्यावर सदर वाहन अडवले. मोठ्या किमतीत तांब्याच्या तारा व मोठी पितळी प्लेट आढळून आली आहे. चौकशी केली असता ही मालमत्ता वसाका कारखान्यातून चोरल्याचं चोरट्यांनी कबूल केलं. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन चौघांनाही चोरट्यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेतलं. हितेंद्र गंगाधर भांबरे राहणार डोंगरगाव, शरद तानाजी गरुड, शरद वामन गरुड दोघे राहणार भोर, भाऊसाहेब दिलीप गांगुडे राहणार महाल पाटणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ज्यांच्या भरोश्यावर वसाकाची जबाबदारी होती तेच चोर निघाल्यानं परिसरात संताप व्यक्त होत आहे. याबाबत सुरक्षा पर्यवेक्षक कैलास पुंडलिक गरुड यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे, सुरेश कोरडे, दिलीप सोनवणे पुढील तपास करीत आहेत. आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसाकात आतापर्यंत बाहेरचे चोरटे चोरी करत असल्याचा संशय होता. मात्र सुरक्षा रक्षकच चोरी करत असल्याचं उघड झाल्यानं कारखाना व्यवस्थापन आणि नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.